उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे आमचे मॅनेजिंग डायरेक्टर नाईक नवरे साहेब आणि आपण सर्वजण आजच्या या पत्रकार परिषदेला आला याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। गेल्या 3 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी राष्ट्रीय सहकारी साखर संघाची निवडणूक झाली आणि ह्या निवडणुकीमध्ये 5 वर्षाकरता राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्ष म्हणून माझी बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता लागल्यामुळं आपल्याशी काही संवाद करता आला नाही आणि म्हणून आता आपल्या सर्वांना भेटण्याकरता आणि एकंदरीत देशातल्या साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। माझी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की अगोदर साखर उद्योगाच्या संदर्भातली पत्रकार परिषद आपली होईल आणि मग बाकीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलू शकतो, काही हरकत नाही। एक विषय पहिल्यांदा हा देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे। आपणा सर्वांना आम्ही प्रेस नोट या ठिकाणी रिलीज केलेली आहे, त्यामुळे मराठीमध्ये केलेली, इंग्लिशमध्ये पण केलेली आहे, त्यामुळं मी जास्त त्याचं विश्लेषण या ठिकाणी करणार नाही, पण ठळक 5 मुद्दे फक्त मला आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचे। पहिला मुद्दा असा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये साखरेची जी MSP आहे म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस ही केंद्र सरकार ठरवतं आणि गेल्या 5 वर्षामध्ये 3100 रुपये ही मिनिमम सेलिंग प्राइस ठरल्यानंतर जवळजवळ 4 वेळा FRP ची किंमत वाढली आणि चांगली गोष्ट आहे। FRP ची किंमत वाढल्यामुळं शेतकऱ्यांना ऊसाला जास्त भाव देण्याकरता म्हणून FRP ची किंमत वाढली, त्याचं मी स्वागत करतो। FRP वाढल्याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो, पण हे करत असताना सुद्धा वाढलेली FRP जर द्यायची असेल आपल्याला तर साखरेची MSP सुद्धा वाढली पाहिजे, कारण MSPचं नोटिफिकेशन ज्यावेळेस निघालं त्या नोटिफिकेशन मध्ये MSP लिंकअप विथ FRP ज्या वेळेस FRP वाढेल त्यावेळेस MSP वाढली पाहिजे असं त्याचं कनेक्शन आहे आणि त्याहीपेक्षा शेवटी उत्पन्न आल्यानंतरच आपण ते शेतकऱ्याला देऊ शकतो आणि म्हणून आम्ही गेले महिनाभर राष्ट्रीय सहकारी साखर संघ आणि इंडियन शुगर मिल असोसिएशन म्हणजे ISMA या 2 मोठ्या नॅशनल लेवलला साखर कारखान्याच्या काम करणाऱ्या फेडरल संस्था आहेत, तर त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व आकडेवारी एकत्रित करून फॅक्ट्स अँड फिगर्स सगळे एकत्रित करून केंद्र सरकारला मागच्या 8 दिवसामध्ये आम्ही लिखित स्वरूपामध्ये एक प्रस्ताव दिलेला आहे आणि तो प्रस्ताव 4200 रुपये ही साखरेची MSP करावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिझन्स पण आम्ही दिलेले आहेत, कारण दिलेले आहेत की खताच्या किमती वाढलेल्या आहेत, लेबरचे चार्जेस वाढलेले आहेत, शेतकऱ्याचा उत्पादनचा खर्च वाढलेला आहे, त्यानंतर कर्जाचं व्याज आणि हे सगळं बघितलं तर तो खर्च वाढलेला आहे आणि एकंदरीत शेतकऱ्याला ऊस पिकवणं हे आता अवघड होत चाललेलं आहे आणि ह्या देशामध्ये 5 कोटीपेक्षा अधिक शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात। महाराष्ट्रामध्ये 35 ते 40 लाख शेतकरी हे ऊसाचं उत्पादन काढतात आणि फार मोठा टर्नओव्हर या साखर उद्योगामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारने 4200 रुपये MSP करावी अशा प्रकारची मागणी दिली। मला विश्वास आहे की आता नवीन सरकार पंतप्रधान माननीय मोदी साहेब
गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री सन्मान्य अमितभाई शहासाहेब आणि आता नव्यानं आपल्या पुण्याचे खासदार मोहोळ साहेब हे आता मंत्री झाले आणि योगायोगाने त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्री पद सुद्धा आलेलं आहे. कदाचित तुम्हाला हे माहिती आहे का नाही मला माहित नाही. 2 सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये. तर त्यांचं कामाचं वाटप झालेलं आहे. साखर विभाग जो आहे हा मोहोळ साहेबांच्याकडे आलेला आहे. त्यामुळं आपल्याला आशा आहेत की आता हे सगळे प्रश्न केंद्र सरकारच्या स्तरावरती निश्चितपणानं दूर होतील अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेला आहे की शुगर डेव्हलपमेंट फंड ज्याला आपण SDF म्हणतो, वन नेशन वन टॅक्स सुरू झाल्यानंतर GST आला. तर GSTच्या अगोदर आपल्याकडं शुगर डेव्हलपमेंट फंडासाठी आपण साखर कारखान्याच्या साखर विक्रीमधून, मोलॅसिस विक्रीमधून, या विक्रीमधून काही कर आपण हे शुगर डेव्हलपमेंट फंडासाठी वर्ग करायचो आणि त्यातून कारखान्यांना भांडवली खर्चाकरता आणि ऊस उत्पादक करता SDF मधून कर्ज मिळायचं. पण नंतर ही स्कीम आता टॅक्स बंद झाल्यामुळे ही स्कीम बंद झाली. पण देशामध्ये 1352 कोटी रुपयाची थकबाकी ही साधारणतः SDF मध्ये शिल्लक राहिली. आम्ही गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारचा पाठपुरावा करून त्याचं इंटरेस्ट, पॅनल इंटरेस्ट वगैरे जे होतं ते 650 कोटीपर्यंतची रक्कम ही आम्ही माफ करून घेतलेली आहे. आणि आता उर्वरित राहिलेली रक्कम जी आहे ती ज्या कारखान्यांच्याकडे ते कर्ज आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून त्याची आज पण आमची साखर कार्यालयामध्ये बैठक झाली. तर तो एक विषय खूप मोठा आहे की ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 27 पेक्षा अधिक सहकारी साखर कारखान्यांना होईल. अशा प्रकारचा तो एक विषय आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचा होता. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की 6 डिसेंबरला केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं की ज्यूस टू इथेनॉल फंडासाठी आपण साखर कारखान्याच्या साखर विक्रीमधून, मोलॅसिस विक्रीमधून, या विक्रीमधून काही कर आपण हे शुगर डेव्हलपमेंट फंडासाठी वर्ग करायचो आणि त्यातून कारखान्यांना भांडवली खर्चाकरता आणि ऊस उत्पादक करता SDF मधून कर्ज मिळायचं. पण नंतर ही स्कीम आता टॅक्स बंद झाल्यामुळे ही स्कीम बंद झाली. पण देशामध्ये 1352 कोटी रुपयाची थकबाकी ही साधारणतः SDF मध्ये शिल्लक राहिली. आम्ही गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारचा पाठपुरावा करून त्याचं इंटरेस्ट, पॅनल इंटरेस्ट वगैरे जे होतं ते 650 कोटीपर्यंतची रक्कम ही आम्ही माफ करून घेतलेली आहे. आणि आता उर्वरित राहिलेली रक्कम जी आहे ती ज्या कारखान्यांच्याकडे ते कर्ज आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून त्याची आज पण आमची साखर कार्यालयामध्ये बैठक झाली. तर तो एक विषय खूप मोठा आहे की ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या 27 पेक्षा अधिक सहकारी साखर कारखान्यांना होईल. अशा प्रकारचा तो एक विषय आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचा होता. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की 6 डिसेंबरला केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं की ज्यूस टू इथेनॉल आणि सिरप टू इथेनॉल आणि बी हेवी मोलॅसिस टू इथेनॉल हे आता करता येणार नाही. आता तूर्त आम्ही ते थांबवलंय. पण ज्यावेळेस निर्णय झाला त्याच दिवशीपर्यंतचा बी हेवी मोलॅसिसचा स्टॉक या देशामधल्या साखर कारखान्याकडे 7.5 लाख मेट्रिक टनापर्यंतचा होता. आणि मग 3 महिने झालं तो स्टॉक तसाच टँकमध्ये शिल्लक होता आणि त्याची पर्यायनं कुठले उत्पादन आम्हाला काढता येत नव्हतं. म्हणून आम्ही आचारसंहिता असताना सुद्धा आम्ही एक पत्र माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांकडे दिलं आणि राष्ट्रीय साखर संघाच्या वतीने आम्ही मागणी केली की या बी हेवी मोलॅसिसचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये करायला परवानगी द्या. अन्यथा हे सगळं बी हेवी मोलॅसिस हे वाया जाईल आणि हजारो कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचा, कारखान्याचा तोटा होईल. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या एक 15 दिवसापूर्वी हे नोटिफिकेशन आलं आणि 7.5 लाख मेट्रिक टन बी हेवी मोलॅसिस इथेनॉलमध्ये कन्वर्ट करण्याकरता परवानगी आली. त्याप्रमाणे ऑइल कंपन्यांनी टेंडर्स काढलेले आहेत आणि 39 कोटी लिटर एवढं इथेनॉल या निर्णयामुळं तयार होईल.
आणि त्याची किंमत जर बघितली तर सुमारे 2300 कोटी रुपये एवढी किंमत त्याची उपलब्ध होतीये. आणि तेवढा फायदा मला असं वाटतं या देशातल्या कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना निश्चितपणानं होईल. चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता केंद्र सरकार 100 दिवसाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेत आहे. म्हणजे 100 डेज डिसिजन नवीन गव्हर्नमेंट आता त्याच्यामध्ये घेत आहे. आमचा असा प्रयत्न आहे, आमची अशी मागणी आहे की त्या 100 दिवसाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये साखर उद्योगाला प्राधान्य मिळालं पाहिजे. कारण ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये कामगार इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये मजूर इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये इनडायरेक्टली हजारो कुटुंब इन्व्हॉल्व आहेत, याच्यामध्ये अर्थशास्त्र इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये देशाची इकॉनॉमी इन्व्हॉल्व आहे. आणि मला असं वाटतं की एनर्जी सेक्टर सुद्धा आता या शुगर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढे येतोय. तर या टॉप प्रायोरिटी प्रोग्राममध्ये केंद्र सरकारला आमची विनंती आहे की शुगर इंडस्ट्री ही टॉप प्रायोरिटीच्या प्रोग्राममध्ये घ्यावी. आणि तशा प्रकारचा आम्ही एक 10 वर्षाचा एक रोडमॅप तयार करायचं काम राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आणि ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. आणि केंद्र सरकारकडे आम्ही लवकरच एक 10 वर्षाचा रोडमॅप हा शुगर इंडस्ट्री करता आम्ही देतोय. त्यामध्ये रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आली, त्यामध्ये एंड कंट्रोल ऑर्डर आली, त्यामध्ये अत्यावश्यक सेवेचा कायदा आला, त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पॉलिसीज आल्या, त्यामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीज आल्या. अशा बऱ्याच गोष्टी ग्रीन एनर्जी हायड्रोजन असेल किंवा बायोफ्युल असेल किंवा बायो CNG असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आता या शुगर इंडस्ट्रीच्या रोडमॅपमध्ये आम्ही घेण्याचं ठरवतोय. आणि मला वाटतं तशा प्रकारचं काम राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सुरू झालेलं आहे. लवकरच आमचा दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम, एक दिवसाचं कन्व्हेन्शन या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचंही काम चाललेलं आहे. अजून त्याच्या तारखा काही निश्चित झालेल्या नाहीत, पण जे यावेळेस ठरेल त्यावेळेस स्वतंत्रपणे आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्याही कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देऊ. तर असं थोडक्यामध्ये साधारणतः ह्या साखर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर हे विषय या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत. मला वाटतं आपल्या माध्यमातून या देशातल्या आणि राज्यातल्या साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांच्या पर्यंत या संदर्भातली भूमिका जावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. MSP मध्ये एकदम 1100 रुपयाची वाढ आपण पाहतो. मध्यंतरी ही नॅशनल फेडरेशनने आपल्या 3800 रुपये दर मागितला. आता एकदम परत त्याच्यामध्ये 400 रुपये वाढ करून 4200 मागतात. तर ग्राहकांसाठी सुद्धा साखर महाग होणार याच्यासाठी काय बोलतो? नाही, मुळात तर असं आहे की आपण गेल्या 5 वर्षामध्ये MSP मध्ये वाढ केलेली नाही. आणि आज जर आपण रिटेल मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर 42-45 रुपये रेटने रिटेल मार्केटमध्ये आजही साखरेचा रेट चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 3800 रुपयाचं वगैरे अशा वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत मागितलं जात होतं. पण आम्ही मागच्या 15-20 दिवसामध्ये सगळ्या असोसिएशनला मी एकत्रित आणलं आणि जो रंगनाथन समितीचा जो फॉर्म्युला आहे, जो केंद्र सरकारने ऍक्सेप्ट केलेला फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण MSP ठरवतो. MSP ठरवण्याचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत. म्हणजे आम्हाला पण काही स्वप्न पडलं नाही. 42 आकडा काय असा अंदाजे आकडा आलेला नाही. तसं असतं तर मग अंदाजे आकडा दिलेला नाही. वाटलंच तर आम्ही तुम्हाला त्याचा चार्ट पण देतो की 2017ला MSP एकाच्या वतीनं आणि ज्या काही राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित केलेल्या आहेत. आणि केंद्र सरकारकडे आम्ही लवकरच एक 10 वर्षाचा रोडमॅप हा शुगर इंडस्ट्री करता आम्ही देतोय. त्यामध्ये रेग्युलेटिंग ऑथॉरिटी आली, त्यामध्ये एंड कंट्रोल ऑर्डर आली, त्यामध्ये अत्यावश्यक सेवेचा कायदा आला, त्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पॉलिसीज आल्या, त्यामध्ये इथेनॉलच्या पॉलिसीज आल्या. अशा बऱ्याच गोष्टी ग्रीन एनर्जी हायड्रोजन असेल किंवा बायोफ्युल असेल किंवा बायो CNG असेल,
अशा बऱ्याचशा गोष्टी आता या शुगर इंडस्ट्रीच्या रोडमॅपमध्ये आम्ही घेण्याचं ठरवतोय आणि मला वाटतं तशा प्रकारचं काम राष्ट्रीय सहकारी संघाच्या मार्फत सुरू झालेलं आहे. लवकरच आमचा दिल्लीमध्ये सुद्धा एक मोठा कार्यक्रम, एक दिवसाचं कन्व्हेन्शन या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याचं एक काम चाललेलं आहे. अजून त्याच्या तारखा काही निश्चित झालेल्या नाहीत, पण जे यावेळेस ठरेल त्यावेळेस स्वतंत्रपणे आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्याही कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला माहिती देऊ. तर असं थोडक्यामध्ये साधारणतः ह्या साखर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर हे विषय या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत. मला वाटतं आपल्या माध्यमातून या देशातल्या आणि राज्यातल्या साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या सर्व घटकांच्या पर्यंत या संदर्भातली भूमिका जावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. एमएसपी मध्ये एकदम 1100 रुपयाची वाढ आपण पाहतो. मध्यंतरी ही नॅशनल फेडरेशनने आपल्या 3800 रुपये दर मागितला. आता एकदम परत त्याच्यामध्ये 400 रुपये वाढ करून 4200 मागतात. तर ग्राहकांसाठी सुद्धा साखर महाग होणार याच्यासाठी काय बोलतो? नाही, मुळात तर असं आहे की आपण गेल्या 5 वर्षामध्ये एमएसपी मध्ये वाढ केलेली नाही आणि आज जर आपण रिटेल मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर 42-45 रुपये रेटने रिटेल मार्केटमध्ये आजही साखरेचा रेट चालू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 3800 रुपयाचं वगैरे अशा वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत मागितलं जात होतं, पण आम्ही मागच्या 15-20 दिवसामध्ये सगळ्या असोसिएशनला मी एकत्रित आणलं आणि जो रंगनाथन समितीचा जो फॉर्म्युला आहे, जो केंद्र सरकारने ऍक्सेप्ट केलेला फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण एमएसपी ठरवतो. एमएसपी ठरवण्याचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत. म्हणजे आम्हाला पण काही स्वप्न पडलं नाही. 42 आकडा काय असा अंदाजे आकडा आलेला नाही. तसं असतं तर मग अंदाजे आकडा दिलेला नाही. वाटलंच तर आम्ही तुम्हाला त्याचा चार्ट पण देतो की 2017ला एमएसपी 3100 रुपये ज्यावेळेस झाली त्यावेळेची परिस्थिती आणि 2024ची आत्ताची परिस्थिती, मग त्याच्यामध्ये हा एक पूर्ण चार्ट माझ्याकडे आहे. वाटलंच तर हा सर्क्युलेट सुद्धा आम्ही तुम्हाला करू. याच्यामध्ये खूप डिटेल स्टडी आम्ही केला, एका दिवसात नाही केलेला. आणि म्हणून शेवटी उत्पादन करणारा माणूस आहे तोही जर आपल्याला उद्या टिकवायचा असेल, नाहीतर परिस्थिती अशी निर्माण होईल जर उद्याच्याला जर त्याला जर वाजवी दाम त्या शेतकऱ्याला नाही मिळाला आणि तो ऊसापासून तो दुसरीकडे डायव्हर्ट झाला तर आज इंटरनॅशनल साखरेचं मार्केट हे 80 रुपयापर्यंत गेलेलं आहे. उद्या हाही प्रश्न निर्माण होईल की मग इथली डोमेस्टिक गरज कोण भागवणार. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आम्ही केला आणि मला असं वाटतं ह्याच्यावर केंद्र सरकारने योग्य विचार करावा अशी आमची विनंती आहे. यंदा साखरेच्या उत्पादनाचा अंदाज चुकले. महाराष्ट्राचा 90% होतं ते आपलं 110 लाख टनवर गेलं. हंगाम सुरू होण्यापूर्वी मागच्या वर्षी इथेनॉल उत्पादनाला सवलतीने कर्ज दिलं. राज्यात आणि देशभरात हजारो कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट झाली इथेनॉल उद्योगासाठी आणि सरकारनं अचानक इथेनॉल बॅन केलं. ही जी सगळी गुंतवणूक आहे ती अडचणीत आलेली आहे. तर त्याबद्दल काय करणार? तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे की जी काही इन्फॉर्मेशन केंद्र सरकारकडे जाती ती वेगवेगळ्या माध्यमातून इन्फॉर्मेशन जाते. आपल्याकडं राष्ट्रीय सहकारी साखर संघ आहे, इस्मा आहे, विस्मा आहे, आयस्ता आहे, चीनी मंडी आहे, अशा बऱ्याच ऑर्गनायझेशन आहेत. आणि मग या आमच्या लक्षात आलं की ही माहिती ज्यावेळेस केंद्र सरकारकडे जाते ही ऑथेंटिक माहिती असली पाहिजे असं आमचं मत आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्रित आणलं आणि सगळ्यांना एकत्र आणून सांगितलं की इथून पुढं केंद्र सरकारला माहिती देत असताना एवढा अंदाज चुकायला नाही पाहिजे. खरं म्हणजे माहिती अशी दिली गेली की महाराष्ट्रामध्ये फक्त 85 लाख मेट्रिक टन साखर होणार आहे, जी ऍक्च्युअली 109 लाख टन झाली. म्हणजे एवढं व्हेरिएशन का आलं तर जी इन्फॉर्मेशन दिल्या गेली ती खूप अगोदर दिली. आता समजा आज पाऊस झाला, कारखाने सुरू होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरला. आज जर मी म्हणलं की आपल्या राज्याचं उत्पादन 110 लाख टन होणार आहे, अजून पुढे 6 महिन्याचा कालावधी जाणार आहे. त्याच्यात अतिवृष्टी होईल का नाही होईल, टनेज किती वाढणार आहे हे प्रिझ्युम करतो आपण, म्हणजे अंदाजित करतो आपण. तर त्याच्यामध्ये काही आकडे चुकले आणि त्याचे 2 परिणाम झाले. त्याचा पहिला परिणाम असा झाला
की असे एक चित्र निर्माण झालं की साखरच कमी पडेल ह्या देशामध्ये, आणि मग साखरेचं डायव्हर्सिफिकेशन जे होतंय ते थांबवावं अशा प्रकारचा निर्णय झाला. पण आता ती पण चर्चा आमची वरिष्ठ लेवलला चालू आहे. आणि म्हणून मगाशी जी मी उल्लेख केला की 10 वर्षाचा एक रोड मॅप ह्या इंडस्ट्रीचा असला पाहिजे. तो एक्सपोर्टच्या बाबतीत असला पाहिजे, तो इथेनॉलच्या बाबतीत असला पाहिजे, तो साखरेचं डोमेस्टिक कन्झम्पच्या बाबतीत असला पाहिजे, तो रिलीज मेकॅनिझमच्या संदर्भातला असला पाहिजे. दर महिन्याला साखर आपण रिलीज किती करायची याचं पण गणित आपल्याकडे ठेवावं लागणार आहे. कधी आपण 19 लाख टन करतो, कधी 20 लाख टन करतो, कधी 24 लाख टन करतो. एखाद्या महिन्यामध्ये जास्त सण आले तर साखर जास्त लागती, त्यावेळेस आपण जादा रिलीज करतो. हे सगळं एकंदरीत एक 12 महिन्याचा एक मेकॅनिझम वर्कआउट व्हावं. कारण शेवटी आता इथेनॉलमध्ये 50,000 कोटीची गुंतवणूक झाली. असे विषय होतात पुढं, आणि म्हणून एक रोडमॅप बनवून आता पुढं करतोय. आणि मी राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्ष झाल्यापासून सगळ्या असोसिएशनचे मी स्वतः बोलतोय. आणि मला असं वाटतं की सहकारातले असोसिएशन आहे, त्यात आमचे कोणाचे काही वेस्टर्न इंटरेस्ट नाहीयेत, आमचा कोणाचा वैयक्तिक अजेंडा नाही. आमचा अजेंडा एकच आहे की ही साखर उद्योग टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, कारण ह्याच्यावर अनेक घटक अवलंबून आहेत. ह्या पद्धतीने हे काम सुरू झाले आहे. मी सहकार मंत्री असताना कृषी विभागाचे अधिकारी होते, आणि तिथं डायरेक्टरशिप जी आहे कृषी विभागाचा अधिकारी प्रतिनिधित्व गेली 2 वर्ष झालं माणूसच नाही. तो सुद्धा फॅक्टर आहे की तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी निगडीत आहे. त्यांच्यावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी खास दिला गेला चर्चा आहे. हा उद्योग काही कुठल्या पक्षाचा नाही. साखर उद्योग आणि सहकारी चळवळ ही याच्यामध्ये काही पक्ष नसतो, पण त्या उद्योगामध्ये काम करणारा कोणी कार्यकर्ता असेल तो कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडला गेलेला असतो. म्हणून हा उद्योग पक्षाशी जोडला गेलेला आहे, हे लॉजिक काय मला पटत नाही. एक दुसरा मुद्दा की महाराष्ट्राला ही संधी मिळाली आज आपले प्रश्न मांडण्याकरता. त्या खात्याचा राज्यमंत्री जर आपल्या महाराष्ट्रातला असेल, मला वाटतं आपण पॉझिटिव्ह अँगलने तो विषय घेऊन आपले प्रश्न सोडवण्याकरता दुसऱ्या कुठल्या राज्याच्या मंत्र्याला जाऊन सांगण्यापेक्षा आज आपल्या घरातला आपल्या भागातला मंत्री झालेला आहे. आणि सहकारामध्ये पक्ष नसतो, साखर कारखानदारीमध्ये पक्ष नसतो. आम्ही निवडणुकीला जी पॅनल करतो त्या पॅनलमध्ये सगळ्याच पक्षाची लोक असतात, असं काही एका पक्षाची लोक नसतात. संचालक मंडळामध्ये सुद्धा तिथल्या स्थानिक लोकल आघाड्याबरोबर असतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि तो सगळ्यांनी करून घ्यावा. त्यासाठी राष्ट्रीय साखर संघ पुढाकार घेईल. असं आहे साखरेतलं साखर उद्योगातलं तुम्हाला एवढा मोठा गाडा अनुभव आहे. तुमची बोलवून फक्त साखर महासंघाचे याच्यावर झाले ते मंत्री तुम्हाला म्हणायला काय हरकत होती? तुम्हाला तो विषय पण मला वाटतं तुम्ही हा प्रश्न मला विचारायला पाहिजे होता. चला, थँक्यू. विनंती अशी सर्वांनी चहा पाणी करून जावं. आता 4 महिन्यामध्ये काल तिकडं इंदापूर, दौंड, पुरंदर फिरले. दुष्काळ दौरा करत असताना त्यांनी परत तिकडे विधानसभेची पेरणी केली काही दुष्काळामध्ये. तर असं आहे की 4 महिन्यात मला सरकार बदलायचंय, तर तुमचं काय साधारण पुढे तुम्हाला वाटतं 4-6 महिन्यामध्ये सरकार बदलणार आहे, त्यामध्ये इंदापूर मधून तुमची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका काय, आज महायुती म्हणून बाय प्रोडक्टकडे जावं लागतं. आणि म्हणून ही एक अरेंजमेंट आहे साखर उद्योगामध्ये. आपलं सगळ्याचं थिंकिंग असं झालेलं आहे की साखर उद्योगामधनं फक्त इथेनॉलच काढायचं, असं नाही येते. इट इज अ सप्लिमेंटरी अँड सिच्युएशन प्रमाणे आपापल्या व्यवसायामध्ये मार्केटमध्ये जे चालतं त्या पद्धतीने करावं लागेल. आता यावर्षी आपण एक्सपोर्ट बंद केला, गेल्या वर्षी आपण एक्सपोर्ट चालू ठेवला. गेल्या वर्षी 66 लाख मेट्रिक टन साखर आपण एक्सपोर्ट केली. आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासामध्ये हायेस्ट एक्सपोर्ट झाला. यावर्षी बॅनच आणला. अशा घटना घडतात, कारण शेवटी कसं आहे की साखरेच्या उत्पादनावरती ह्या सगळ्या पॉलिसीज अवलंबून आहेत. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो, मी जो पुन्हा हेच रिपीट करतो की ह्याचा एक 10 वर्षाचा रोडमॅप जर झाला तर मग कुठेतरी ते इन्फॉर्मेशन क्लिअर मिळू शकते आणि पॉलिसीज क्लिअर होऊ शकतात. राज्यातल्या साखर कारखान्याने केंद्राच्या भूमिकेत असणारे राष्ट्रीय साखर कारखाना तुम्ही असं वेगळं धोरण असं ठेवलेलं आहे का, किंवा
डिजिटल पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने घ्यावे शेतकऱ्याला किती मात्र साखर कारखाना नाही, हा प्रश्न आता मला असं वाटतं आपण प्रशासनामध्ये जे काम करतात, एक मिनिट ऐकून घ्या. राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही बऱ्याच वेळा हे लेखी पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं साखर कारखान्यांच्या काट्याच्या बाबतीमध्ये तो मुद्दा आपण उपस्थित केला. आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळे काटे ऑनलाईन झालेले आहे आणि हे मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी ही साखर आयुक्त कार्यालयाची आहे आणि म्हणून आमची पण ही मागणी, जे झालं नसेल ते पण करा. आणि आता एक नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे, माझा ऊस जर काट्यावर खाली झाला तर त्या क्षणात माझ्या मोबाईलवरती त्याचं टनेज येतं, त्याचा स्क्रीनशॉट येतो त्याचा. मला वाटतं आता ती पद्धत सुरू झालेली. देत नाही कुठला विषय? नाही, FRP एक रकमी देण्याच्या संदर्भातली कायद्यात तरतूदच आहे. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये 4 वेळा FRP वाढली, MSP वाढली नाही. आपण हा पण विषय समजून घेतला पाहिजे की MSP आणि FRP ह्या दोन्ही बाबी एकामेकाशी लिंक आहेत. उद्या FRP वाढल्यानंतर साखरेची जर किंमत नाही वाढली, शेवटी FRP कशातनं देणार आहे आपण? FRP साखर कारखान्यामध्ये 85% उत्पन्नाचा स्रोत हा फक्त साखर आहे. 85% उत्पन्नाचा जो रेव्हेन्यू आहे तो फक्त साखर आहे आणि म्हणून जसं इकडे FRP वाढली तर इकडे MSP वाढली पाहिजे. हे मुळात त्या कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे. मला असं वाटतं आता या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणि म्हणून 5 वर्षाचा जो गॅप झालेला आहे, आता तुम्ही लगेच म्हणाला की एकदम 1300 रुपयाची वाढ कशी? आम्ही दरवर्षी मागणी करतोय MSP वाढवा, MSP वाढवा. मला असं वाटतं की डिले झाला किंवा विलंब झाला मग हा आकडा जास्त वाटतो आपल्याला. एका बाजूला 4 वेळा आपण FRP वाढवली म्हणून आमची शेवटी हा उद्योग आहे, दरवर्षी क्रशिंग करायचे, दरवर्षी FRP द्यायची, दरवर्षी साखर विकायची, दरवर्षी इंडस्ट्री चालवायची. एका वर्षापुरता हा विषय नाहीये. म्हणून एक लॉंग टर्म जर झालं तर त्याचा उपयोग होईल. आता MSP किती तुम्हाला किती पाहिजे? आता MSP 3100 रुपये माझी विषय आम्हाला पाहिजे नाही. जे आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते काय आम्हाला पाहिजे ह्याच्यावर अवलंबून नाही. ते आम्ही जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या कॅल्क्युलेशनचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे. मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स झाली, झेरॉक्स काढतो मी, आपण सगळ्यांनी हे बघावं. प्रत्येक ह्याच्यामध्ये मजुराचा दर किती वाढलाय, खताचा दर किती वाढलाय, पाण्याची पट्टी किती वाढली, बँकेचा फायनान्सचा रेट किती वाढलाय, सगळे फॅक्टर्स आहेत. जे FRP ला लागू आहेत तेच फॅक्टर ह्याच्यामध्ये आहेत सगळे. FRPचा सुद्धा कायदा कशाच्या आधारे केला? उत्पादन खर्चाच्या आधारेच केला ना FRPचा कायदा. तसा MSPचा सुद्धा रेट सुद्धा खर्चाच्या आधारेच केलेला आहे आपला. देर इज नो इलिगल लॉजिक नाहीये, लॉजिकच आहे त्याला. म्हणून त्या पद्धतीने करावं. ते केलं तरच हे सगळं बॅलन्स होईल, स्टेबल होईल आणि हे पुढे चालू शकेल. साखर उद्योग किंवा एकूणच कृषी क्षेत्राच्या बाबतीत केंद्र सरकारचा धोरण लकवा हा तुम्हाला 5 वर्षामध्ये जाणवला नाही का? कारण तसं असतं तर मग हे सगळे प्रश्न उद्भवलेच नसते. मग निर्यातीची वेळ त्यावेळी निर्यात बंदी करायची, इथेनॉल निर्मितीच्या याच्यावरती निर्बंध आणायचे आणि कृषीच्या बाबतीत म्हटलं तर कांद्याचा म्हणजे लोकांनी मग त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तो कांदा दाखवलाय. तर अशा पद्धतीनं विचार होत नाही का? केंद्र सरकार कमी पडलंय, केंद्र सरकारचं फेल्युअर तुम्ही मान्य करणार नाही, केंद्र सरकार कमी पडलंय असं मी मान्य करणार नाही. गेल्या 28 वर्ष इन्कम टॅक्सचा प्रश्न कोणी सोडवला? गेल्या 28 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स, त्याच्यावर पेनल्टी इंटरेस्ट मिळून 29,000 कोटी रुपयाचा निर्णय कुणी केला? केंद्र सरकारनेच केला. इथेनॉलची पॉलिसी 4%वरून 8%, 8%वरून 10%, 10%वरून 15% कुणी आणली? केंद्र सरकारनेच आणली. गेल्या वर्षी 60 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परमिशन कुणी दिली? केंद्र सरकारनेच दिली. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम 2 लाख रुपये, 2 लाख कोटीची, की तुम्ही एक्सपान्शनला कर्ज उभारा, तुम्ही इथेनॉलला कर्ज उभारा, तुम्ही डिस्टलरीला कर्ज उभारा, त्याला 6% केंद्र सरकार इंटरेस्ट सबवेन्शन देईल. ते कुणी आणलं? ते केंद्र सरकारनेच आणलं. आता हे निर्णय झाले ना अशातला काही भाग नाही. पण या वर्षी या विशेषतः म्हणजे इलेक्शन इयरमध्ये कांद्याचं शॉर्टेज झालं, कदाचित साखरेचं शॉर्टेज होतंय का काय? आणि मग ह्या 2 बाबी ज्या अशा आहेत, कांदा आणि साखर, ह्या अत्यावश्यक बाबीशी निगडीत आहेत.
आणि त्यामुळे कुठलंही सरकार थोडं कॉशियसली जात असतं की उद्या जर आपण एक्सपोर्टला परमिशन दिली असती, साखर कमी पडली असती, तर साखर आपल्याला इम्पोर्ट करावी लागली असती. दुसरी गोष्ट, कांद्याच्या बाबतीमध्ये जर आपण एक्सपोर्टला दिली असती, अर्थात ते सगळे सिच्युएशन झाले, पण दरम्यानच्या काळात नेमकी आचारसंहिता लागली, त्यामुळे काही निर्णय पण करता आले नाहीत. मला असं वाटतं की शेवटी ह्या कम्युनिटीज ज्या आहेत ह्या अप्स अँड डाऊन्स असतात रिलेटेड टू प्रोडक्शन, डिमांड, सप्लाय, साहजिकच आहे. बरं, कांद्याचा तुम्ही बघितलं, मी पण ह्या राज्याचा पणन मंत्री होतो 5 वर्ष, मी पण 10 वर्ष सहकार मंत्री होतो ह्या राज्याचा. कांद्याचा विषय असा आहे, दरवर्षी 12 महिन्यातले 3 महिने हे कांद्यासाठी प्रॉब्लेमॅटिकच असतात कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याकरता. 6 महिने एकदम दर चांगला असतो, 3 महिने 1 रुपयाला सुद्धा कोणी कांदा घेत नाही. अशी सिच्युएशन अप अँड डाऊन येते, कारण आपल्याकडे हे सीजनल क्रॉप आहे. त्या खोलात मी जाऊ इच्छित नाही आता, पण अशी सिच्युएशन आहेत. मला असं वाटतं की आता